त्या दिवशी नाटासाहेब त्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. म्हटलं याच्या अगोदर गाड्या आपल्या एकमेकांना असं क्रॉस करून गेल्या की याचं थोबाड इकडे असायचं, याचं थोबाड इकडे असायचं. आज आम्ही सगळे असे वेगवेगळ्या थोबाड्यावाले सगळे एकत्र बसलेलो आहोत सगळे. बरं, इथे मात्र असे कंपू झालेले आहेत. BJPचे शेले घातलेले एका कोपऱ्यात, हे असं असं आपलं चालू आहे. पहिलाच मेळावा आहे, हळूहळू आपल्याला 20 तारखेपर्यंत सगळं जमून घ्यायचं आहे. पण मला वाटतं हीच राजकारणातली गंमत असते की तुम्ही विविध पक्षात असताना एका विचारधारेसाठी, एका कामासाठी, आणि ज्यावेळी पक्षाचं सर्वोच्च नेतं ज्यावेळी तुम्हाला आदेश देतो त्यावेळी जे काही घडून येतं ते व्यासपीठावर आणि समोर बसलेले हे जे चित्र आहे याच्यातून आपल्याला सिद्ध होतं आहे की आता हे सगळे एकत्र आलेले आहे. म्हणजे मला वाटतं मी अगदी सुरुवातीला सांगतो की आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला या देशाचे एक सक्षम नेतृत्व मिळावं या अर्थाने आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला. तो पाठिंबा विविध कारणांसाठी होता. त्या सभेतसुद्धा साहेब म्हणाले आणि त्याच्यानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेतसुद्धा म्हणाले. तो पाठिंबा होता 370 कलमसाठी. तो पाठिंबा होता या देशातल्या हिंदूंचं श्रद्धास्थान गेल्या 50-60 वर्षात ज्यांच्याकडून कधीही शक्य झालं नाही, कोर्टाने जरी आदेश दिला तरी या देशात राम मंदिर जे उभं राहिलं ते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली. तो पाठिंबा होता CA कायद्यासाठी. तो पाठिंबा होता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी. तो पाठिंबा होता या महाराष्ट्रातले गडकिल्ले संवर्धनासाठी. तर मला वाटतं ह्या विविध कारणांसाठी तो दिलेला पाठिंबा होता. आणि या अर्थानेच म्हणजे मला आता येताना काहीतरी व्हॉट्सअपला काहीतरी आलं नाटासाहेब. आता मला वाटतं नाटासाहेब आणि आम्ही पाठिंबा दिल्यापासूनच बोलतो एकत्र. म्हणजे ह्या नवी मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं माझ्याकडे विजय माने आल्यानंतर जनसंपर्क कार्यालय कुठलं झालं असेल, प्रचार कार्यालय झालं असेल तर ते मनसेचं सिवूडचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे तिथे नाटासाहेब स्वतः आले होते आणि ते झाले. आज सकाळी राजसाहेबांची बैठक 17 तारखेला आपल्याला जाहीर करायला हरकत नाही आहे, पण 17 तारखेला शिवतीर्थावर आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि आदरणीय मोदी साहेब यांची एकत्रित सभा शिवतीर्थावरती 17 मेला होणार आहे, शेवटच्या टप्प्यातली. त्याचं एक नियोजन होतं. तिथून ठाण्याला गेलो, ठाण्याचं नियोजन होतं. आता इथे येईपर्यंत 1-2 बातम्या येऊन गेल्या. म्हटलं आम्ही खूपच दखलपात्र झालो आहे, मनसेने येते वगैरे. तर ते म्हणून आमचे काही लोक पण एकत्र बसले. जरा दिसत आहेत का रे? अरे मनसेवाले दिसत आहेत का? हां आहेत साहेब. प्रमुख पदाधिकारी तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही जरा प्रमुख पदाधिकारी. उद्या परत रॅलीची तयारी बियारी सगळी ह्या गोष्टी आहेत. तर ह्या मला वाटतं ह्या विविध विषयांसाठी दिलेला पाठिंबा होता. आणि अगदी मजबूतपणे आणि जेवढे नवी मुंबई मनसेचे नवी मुंबईमध्ये पदाधिकारी आहेत ते सगळे जोरकसपणे कामाला लागलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आदेश आला की तो शिरसावंत मानून आम्ही काम करत असतो. नाही तर आजकाल आदेशाची सेना शिल्लक सेनेत मोडते. आदेश आदरणीय बाळासाहेबांचे शिवतीर्थावरून निघायचे, ती आज काय परिस्थिती झाली आपण पाहत आहे. म्हणजे इथे अमित शाह साहेब आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आदरणीय उद्धव साहेबांनी वीर सावरकरांचं नाव फक्त इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून घेऊन दाखवावं. हे तर खूप पुढे राहिलं आहे. आजकाल जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे शब्दसुद्धा शिल्लक सेना प्रमुखांना घेता येत नाही. एवढी दुर्दशा आणि एवढी अवस्था वाईट शिल्लक सेनेची झाली. आज काल परवा तो गुजराती मराठी हा वाद उकरून काढलेला आहे. आता लक्षात आलं की यांनी मिळत नाही आहे. त्यामुळे आता कुठल्या तरी समाजाचं तुष्टीकरण आणि त्या समाजाचे मसीहा म्हणून आता विविध वर्तमानपत्रात बातम्या यायला लागलेल्या आहेत. ही अवस्था आज आपण झालेली पाहतोय. तरीसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बिनशर्त पाठिंब्यावर प्रश्नचिन्ह. मी ह्या व्यासपीठावरून ह्या मेळाव्यातून आदरणीय आदित्यजींना विचारतोय, वरळीला आपण उभे होतात, ह्या वरळीला 2009ला 2014ला हजारोंनी मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होतं.
तरीसुद्धा 2019ला आदित्य ठाकरेंसाठी आदरणीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा केला नव्हता. ही गोष्ट महाराष्ट्राला कळावी. ठाण्याची गोष्ट या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितली. ठाण्यात ज्यावेळी महापौर पदासाठी 7-8-9 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज होती, 7 नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते. शिंदेसाहेब, आपले उमेदवार नरेश म्हस्के, ही सगळी मंडळी आदरणीय राजसाहेबांकडे गेली. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेचा महापौर बसावा म्हणून आदरणीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. बिनशर्त पाठिंब्याच्या बाबतीतले प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना मला विचारावंसं वाटतं. मला वाटतं आत्ताही या सगळ्या 2 गोष्टी झाल्यानंतर जी काय आमदारकीची इलेक्शन लागली होती मुंबईमध्ये, त्यावेळीसुद्धा राजसाहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा पत्र काढलं, सर्व पक्षांना आव्हान केलं की आपण उमेदवार देऊ नये. निधन झालेलं आहे त्या जागी आणि त्या घरातली एक महिला उभी राहिलेली आहे. मला वाटतं असं राजकारणाच्या पलीकडे जाणारं आणि कुठल्याही अटी शर्ती न ठेवणारं या महाराष्ट्रात आणि देशात कुठलं नेतृत्व असेल तर ते आदरणीय राजसाहेब ठाकरे आहे. राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. बाकी आता येताना बघत होतो, तो विजय मानेंनी सांगितलेला किस्सा मला वाटतं नाटासाहेब सांगायला हरकत नाही आहे. खासदारांचा खूप महत्त्वाचा विषय आहे तो. कोविड होतो, कोविडमध्ये सगळी आपण मंडळी कुठल्या पद्धतीने राजकारणात असणारे सर्व कार्यकर्ते आपण काम करत होतो, जीव तोडून काम करत होतो. कोणाही हॉस्पिटलचं काम होतं, कुणी आणखी गोळ्या औषधांचं काम होतं, कुणाला भाजीपाला पोचवत होतो. मी सातत्याने एक नाव घ्यायचो गेल्या काही छोट्या मोठ्या मुलाखतीत किंवा बाईट देताना की शिवसेनेचा एक नेता मला फोन करायचा, शिवसेनेचा एक नेता मला फोन करायचा. ते शिवसेनेचे नेते म्हणजे आमचे विजय माने साहेब. कोविडमध्ये रात्री 1-1.5 वाजता त्यांचा फोन आला. रिलायन्स हॉस्पिटलला काहीतरी किती लाखाचं काय 32 लाखाचं बिल आहे. त्याच्याशिवाय जो मृत झालेला व्यक्ती आहे त्याची बॉडी दिली जात नाही आहे. ते मी माझ्या पद्धतीने जे करायचं ते केलं. बांगरांना फोन केला, ते सगळं झालं. पैसे भरावे लागले नाही. मी फक्त त्यांना विचारलं, कारण त्यावेळात खासदार जे आता स्वतःला खूप असो राजन विचारे उभे होते बहुतेक. म्हटलं तुमचे खासदार आहे त्यामुळे खासदार फोन उचलतात का? हा अनुभव या खासदारांचा आहे. बरं, यांनाच नाही, इथे असलेल्या मला वाटतं शिवसेनेतल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना. नाटासाहेबांनी नंतर जाहीर सुरू पण केलं होतं बोलायला, आपण 1 लाख रुपये द्या, बक्षीस मिळवा आणि खासदारांनी फोन उचला. मी त्या दिवशी मंदात डेमो करणार होतो. आताही डेमो करायची इच्छा आहे, पण लाईव्ह असेल तर फोन उचलतील लोकच. नाही तर मी डेमो करणार होतो की आता फोन करूया का. अहो, गेल्या 10 वर्षात खासदाराचं नवी मुंबईमध्ये जनसंपर्क कार्यालय नाही. मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, 3 महानगरपालिका येतात. तुम्हाला कुणाला आढळलं? अरे आढळलं का सगळ्यांना? मग हात वर करून बोललात तरी चालेल. तर मीडियावाल्यांना काहीतरी फोटो तरी घेऊ द्या की जनसंपर्क कार्यालयाने याला समर्थन आहे म्हणून. एवढं आता माझं आहे, इथे स्टेजवरच्यांचं माहीत नाही किती. जनसंपर्क कार्यालय आहे का? ठाण्याच्या खासदाराच्या इथे नवी मुंबई जनसंपर्क कार्यालय आहे का? मंदाताई तुम्ही हात वर करू शकता. जनसंपर्क कार्यालय आहे का खासदाराचं? अरे अजून काय सगळ्यांचं काय समर्थन दिसत नाही. खासदाराचं जनसंपर्क कार्यालय आहे का? खासदाराचं जनसंपर्क कार्यालय आहे का? खासदाराचं जनसंपर्क कार्यालय आहे का? संपर्क कुठे करायचा? मोबाईल उचलतच नाही. मी या दरम्यान जेवढ्या शिवसैनिकांना भेटलो, हे ठाण्यात असले आणि ठाण्यातल्या शिवसैनिकांनी फोन केला तर सांगतात मी नवी मुंबईत आहे. हे नवी मुंबईत असले, नवी मुंबईतल्या शिवसैनिकांनी फोन केला किंवा सर्वसामान्य मतदाराने केला किंवा नवी मुंबईकरांनी केला तरी सांगतात मी मीरा भाईंदरला. हा अनुभव आहे की नाही? शिवसेनेचे आहेत की नाही ते? आणि अनुभव आहे की नाही आहे? मीरा भाईंदरला असले की सांगतात ठाण्याला आहे. म्हणजे मला तर आता असं किस्से कळाले की दुपारी 4 शिवाय यांची दुपार होत नाही, सकाळ होत नाही. आता खूप मेहनत करताना दिसत आहेत. मध्ये काहीतरी मी ट्विटरवरती एक व्हिडिओ बघितला, त्यात आदरणीय बाळासाहेबांचं ते वाक्य होतं
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अहो याचा अधिकार तरी राहिलाय का? अबू आझमी बरोबर तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, जी काय फोटोंची मालिका आहे. त्या रईस शेख बरोबर तुमची पत्रकार परिषद होते, समाजवादी पक्षाचा आमदार. कोण अबू आझमी? ज्याने आदरणीय बाळासाहेबांबद्दल काय बोललेलं आहे आपण गुगल करून बघा. राम मंदिराबद्दल काय मत आहे अबू आझमीचं? हिंदू द्वेषाने पछाडलेला एक व्यक्ती आज मतांच्या लाचारीसाठी लोकसभेचे जेवढे उमेदवार आहे उभाटाचे, त्यांच्या इमेजेसवरती, पोस्टरवरती आज अबू आझमीचे फोटो आहेत. जर आयात आदरणीय बाळासाहेब असते, वंदनीय बाळासाहेब असते, तर कुणाला जोड्याने मारलं असतं? याचा विचार जरी करू शकतो का आपण? किती लाचारी. म्हणजे आज काल परवा तर मी ऐकलं की पवारसाहेब म्हणाले की आता विलीन करणार आहेत म्हणून, काँग्रेसमध्ये विलीन करणार आहे. आता पवारसाहेबांची काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करणार आहे की पवारसाहेब सोबत घेऊन जाताना मनोरुग्ण राऊतांना पण घेऊन जाणार आहेत, आपल्याला माहीत नाही आहे. माफ करा, मी जरा त्यांना मनोरुग्ण राऊत म्हणालो. मी फॉर्म पण भरला होता त्यांच्यामध्ये की आता त्यांची येरवड्यात जे पुण्याला हॉस्पिटल आहे, मनोरुग्ण रुग्णालय आहे, तिथेच फक्त ठाण्याला पण आहे, पुण्याला पण आहे, येरवड्याला. त्यांना थोडं लांब पाठवू म्हटलं. ठाण्यात असलं तर आपल्याला छळत राहतील नाटासाहेब सतत. म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांसारखा तर इतका सज्जन माणूसच नाही. कधी पाठिंबा देतात, कधी पाठिंबा काढतात, कधी म्हणतात त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, कधी म्हणतात शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं. काल परवा तर कळलं मला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं. बरं, मनोरुग्ण राऊत पण रोज स्टेटमेंट बदलतात. कधी म्हणतात महाविकास आघाडीला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, कधी म्हणाले उद्धवजींना पंतप्रधान करायचे. थोड्या दिवसांनी म्हणतात 20 तारखेपर्यंत मनोरुग्ण राऊत म्हणतील की इंडिया आघाडीचा मीच पंतप्रधान होणार आहे, म्हणून मला माझ्यासाठी तरी का होईना 20 तारखेला मतदान करा. अरे काय चाललंय काय? कुठले मुद्दे नाही, तत्व नाही, विचार नाही, अजेंडा नाही. होय आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आलोय, होय आम्ही आदरणीय मोदीजींना पाठिंबा दिला. हिंदुत्व हा आमचा विचार आहे आणि त्या विचारासाठी आम्ही दिलेला पाठिंबा आहे. तुम्ही कुठल्या मुद्द्यावर दिलाय काँग्रेसला? ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती काय बोललेलं आहे, आपल्याला हिंमत तरी आहे इंडिया आघाडीच्या वरती जाऊन व्यासपीठावर, शिवतीर्थावर आपली हिंमत होत नाही उद्धव साहेब याचा जाब विचारायची. आपली हिंमत होत नाही. आजकाल काहीतरी नवीन फॅड काढलंय, देशभक्त बांधवांनो आणि भगिनींनो. म्हणजे हिंदू हे देशभक्त नाहीत असं विचारायचंय का उद्धव साहेब आपल्याला? मला वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांना आणि कार्यकर्त्यांना हे मुद्दे आपण घरोघरी घेऊन गेलो पाहिजे. काम तर निश्चित करायचं आहे, बूथवरती काम निश्चित करायचं आहे, मतदार यादीवर काम निश्चित करायचं आहे, पण हे मुद्दे घेऊन जाणं गरजेचं आहे. जाता जाता नाटासाहेब आपल्या परवानगीने फक्त एवढंच बोलतो. मला वाटतं आता शिल्लक सेनेला, राहिलेल्या उभाटाला आता हिंदुत्वाची शिकवणी लावणं गरजेचं आहे. आपली परवानगी असेल तर 20 तारखेच्या आत आपण एक हिंदुत्वाचा शिकवणी वर्ग आयोजित करूया. आणि ह्या मेळाव्यातूनच मी आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय आदित्यजी आपल्याला निमंत्रण पाठवतोय. लवकरच त्याची निमंत्रण पत्रिका नाटासाहेब आपण ट्विटरवरती लवकरच ट्विट करू. त्यावेळी याच ठिकाणी चंदन बँकेट हॉलमध्ये हिंदुत्वाच्या क्लाससाठी, आणि त्यावेळी हिंदू हृदय सम्राट वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संजय राऊतांनीच घेतलेल्या हिंदुत्व ह्या विषयावरच्या मुलाखतीचं वाचन हे या ठिकाणी होईल. त्यांनी हिंदुत्व सार आणि धार हे जे पुस्तक आदरणीय बाळासाहेबांचं शिवतीर्थावर हिंदुत्व या विषयावर झालेली भाषणं ही आम्ही त्या दिवशी ठेवणार आहोत. त्याचं निमंत्रण जाता जाता आपल्याला देतो. आपण सगळे जोमाने, एका ताकदीने, एका दिलाने काम करूया. चुका मोका आपल्या एकमेकांच्या जे काय आहे त्या पदरात घालू. पान पान सगळं मिळत राहील. पण या ठिकाणी विद्यार्थी चळवळीतून आलेला
विद्यार्थी सेनेतून आलेला, ज्याने भारतीय विद्यार्थी सेनेत आदरणीय राजसाहेबांबरोबर काम केलं, ते आपले उमेदवार ठाणे लोकसभेचे. या ठाण्याचे माजी महापौर, सुशिक्षित, एक सुसंस्कृत आणि एक लढाऊ नेता नाही तर लढाऊ कार्यकर्ता आणि वंदनीय आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य, हिंदुत्ववादी शिष्य या संसदेत पाठवूया, एवढंच आपण आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.